5 फेब्रुवारीची संध्याकाळ जालना जिल्ह्यातील माठा तालुक्यातलं शांत साधं पेवा गाव. गावातील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीकडे काही लोक रोजच्या कामासाठी गेली. पण त्या ठिकाणी त्या दिवशी त्यांच्या नजरेसमोर जे आलं त्याने सगळ्यांच्याच अंगावर काटा आला. पाण्यावर काहीतरी तरंगत होतं. जवळ जाऊन पाहिलं तर तो एका तरुणाचा मृतदेह होता. क्षणात गावभर खळबळ उडाली. हा कोण? इथे कसा आला? अपघात की काहीतरी वेगळं आहे? प्रश्नांची मालिका सुरू झाली. माहिती तात्काळ माढा पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड फौज पाट्यासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पहिल्याच नजरेत पोलिसांना लक्षात आलं की साधी मृत्यूची घटना नाही. मृताच्या हातापायांना दोरी बांधलेली, पोटाजवळ दगड आणि गळ्यावर आवळल्याच्या खुणा, म्हणजे स्पष्ट खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकण्यात आला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्र वेगाने फिरवली आहे. सर्वात मोठं आव्हान होतं, हा तरुण आहे तरी कोण? तपासात जे नाव समोर आलं त्याने सगळ्यांना धक्का बसला. हा मृतदेह होता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या मरकळ गावातील अथर्व गणेश लोखंडे, वय अवघं 20 वर्ष. आता प्रश्न होता, अथर्व तेव्हा गावात कसा पोहोचला? तपासात धागेदोरे मिळू लागले. पोलिसांना कळालं की हत्येच्या 2 दिवस आधी अथर्व हा त्याचा मित्र किसन उर्फ कृष्णा राजाराम धोत्रे याच्याकडे पैशाच्या व्यवहारासाठी गेला होता. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला, पण नंतर संशयित आरोपीनेच अथर्वला 10 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं आणि त्याला कारने माटा तालुक्यातील पेवागा शिवारात घेऊन आला. येथेच या कहाणीचं भीषण वळण घडलं. पोलिसांच्या चौकशीनुसार आरोपी किसन आणि त्याच्या 2 साथीदारांनी दोरीच्या साहाय्याने अथर्वचा गळा आवळला, त्याचा खून केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हातपाय बांधले, पोटाला दगड बांधला. मृतदेह थेट ग्रामपंचायतीच्या विहिरीत फेकून दिला. ज्या ठिकाणाहून गावाला पाणी मिळतं त्याच ठिकाणी एका तरुणाची थंड डोक्याने हत्या करून त्याला लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या लक्षात आलं, ही बाब आली आणि सगळं प्रकरण उघडकीस आलं. माठा पोलिसांनी तांत्रिक तपास, हालचाली, संपर्क याचा मागोवा घेतला आणि मुख्य आरोपी किसन उर्फ कृष्णा धोत्रे याला ताब्यात घेतलं गेलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतकंच नाही तर या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी कर्नाटकात पळून गेला होता. त्यालाही पोलिसांनी शोधून पकडलं. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पण या घटनेमुळे मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाढत चाललेली गुन्हेगार एवढे बेधडक कसे होत आहेत? पैशाच्या वादातून थेट खून करण्यापर्यंत त्यांची मज्जल जात आहे. एका 20 वर्षाच्या तरुणाचा जीव गेला, एका कुटुंबाचा आधार संपला आणि मित्राच्या नावाखाली विश्वास ठेवणाऱ्या मुलाला मृत्यूकडे नेलं गेलं. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपासात अजून कोणते धागेदोरे समोर येतात, काही खुलासे होतात का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.